लेबल काय आहे ते पाहूया. जे आपल्या गारमेंटमध्ये वॉश केअर लेबल असतात तर ते कसे रीड करायचे आणि त्याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ते आपण कसे आपल्याला समजतील, काय ते सिम्बॉल्सचं मिनिंग काय असतात ते आज आपण वॉश केअर लेबलमध्ये स्टडी करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. वॉश केअर लेबल काय असतात. तर आपल्या गारमेंटचं जो पण आपला गारमेंट आहे त्या गारमेंटच्या साईड सीममध्ये तिथे कुठेतरी एका ठिकाणी तुमचा सिम्बॉल मोस्टली तुमचा डाऊनवर्डच्या जे डाऊन पोझिशन असते तिथे तो सिम्बॉल असतो. आतमध्ये एक छोटीशी व्हाईट कलरची स्ट्रीप असते आणि त्याच्यावरती तुमचे वॉश केअर लेबलचं त्याला वॉश केअर लेबल म्हणतात आणि त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की हा जो तुमचा तो क्लॉथ आहे, जो तुमचा तो गारमेंट आहे तो कसा यूज करायचा, त्याला वॉशिंग त्याचं कसं प्रॉपर केलं पाहिजे, त्याची ट्रीटमेंट काय की त्याच्यावरती काय ट्रीटमेंट केली पाहिजे हे इन्स्ट्रक्शन्स त्याच्यावरती दिलेले असतात. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत की आपल्याला तर नॉर्मली आपण माहिती आहे की आपण मोस्टली काही कपडे हाताने धुतो, काही कपडे आपण मशीनला टाकतो आणि काही आपण ड्राय क्लिनिंगला देतो. तर एवढं तर सिम्पल आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळे जे क्लॉथची ट्रीटमेंट आहे प्रत्येक क्लॉथला आपण सेम नाही देत. तर आपण काही क्लॉथ आपण हाताने धुतो, काही क्लॉथ आपण मशीनला टाकतो डायरेक्ट आणि काही क्लॉथ आपण ड्राय क्लीन करतो. तर एवढं तर आपल्याला सर्वांना नॉलेज आहे. पण त्याच्यामध्ये अजूनही काही आहे ते सगळं पूर्ण म्हणजे जे आहेत टाईप्स ते आपण आज बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जे आहेत ते मेन जे टॉपिक आहेत ते वॉशिंग म्हणजे तो मशीनमध्ये आपण धुवायचा की आपण हँडवॉश करायचा. त्याच्यानंतर ब्लिचिंग येतं. ब्लिचिंग तुम्ही कोणत्या क्लॉथला ब्लिचिंग करायचं आणि कोणत्या क्लॉथला ब्लिचिंग नाही करायचं. नंतर ड्राईंग येतं, आयनिंग, ड्राय क्लिनिंग आणि टंबल ड्राईंग. तर टंबल ड्राईंग म्हणजे एक मशीन आहे, इलेक्ट्रिक मशीन. तर त्याच्यामध्ये कपडा धुवून सुकवला जातो जसं आपला वॉशिंग मशीन होतो, पण हा थोडासा वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये नंतर धुतल्यानंतर पण म्हणजे धुवून सुकल्यानंतर पण अशी गरम हवा त्यामध्ये फेकली जाते आणि परत तो कपडा फिरून त्याच्यावरती तो ड्राय केला जातो. तर त्याला ती टंबल ड्राईंग मशीन असते, त्याच्यामध्ये तसे ट्रीटमेंट केली जाते. तर आपण आपल्या क्लॉथनुसार आपण कसं वॉश केअर लेबल कसे समजून घ्यायचे ते आपण आता पाहूया. की सिम्बॉल जे आहेत त्याच्यामध्ये जे दिलेले सिम्बॉल असतात तर ते मोस्टली इंग्लिशमध्ये किंवा अरेबिक लँग्वेजमध्ये असतात. तर तुम्हाला लँग्वेज जरी नाही समजली तरी आपण सिम्बॉल पाहून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याची आपण कशी ट्रीटमेंट केली पाहिजे ते. तर मोस्टली मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते की जो तुमचा वॉशिंगचा जर असेल तर तुमचा एक छोटासा टब दाखवलेला असतो आणि त्या टबमध्ये जर तुमचा हँड असेल, एक छोटासा हँड असतो आणि तो म्हणजे हँड त्याच्यामध्ये जर असेल अंडर त्याच्या, तर समजा की तो हँड वॉश करायचा आहे. जर फक्त तुमचा टब असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की तो जो सिम्बॉल आहे तो तुम्ही त्याला मशीन वॉश करू शकता आणि जर त्याच्यामध्ये हँड असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की तो हँड वॉश करू शकता. आणि दुसरा सिम्बॉल असतो तो सर्कलमध्ये जो असतो तो ड्राय क्लिनिंगचा सिम्बॉल असतो आणि जो ट्रायंगलमध्ये असतो तो ब्लिचिंगचा सिम्बॉल असतो. आणि आयनिंगचा सिम्बॉल जो असतो तो सेम आयन जशी आपले दिसते तसं आयनमध्ये सिम्बॉल असतो. पुढे तुम्हाला ते सिम्बॉल सगळे दिसणार आहेत. फक्त मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की जे सिम्बॉल मेन सिम्बॉल हा सिम्बॉल कशाचा आहे ते समजल्याशिवाय तुम्हाला पुढचं समजणार नाही. म्हणून ड्राय क्लिनिंगसाठी सर्कल, वॉशिंगसाठी टब आणि ब्लिचिंगसाठी ट्रायंगल असं तुम्ही लक्षात ठेवा. तर लॉन्ड्रीचे जे आहेत ते आपण हे वॉशिंग सिम्बॉल जे आहेत ते आपण का म्हणजे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येक गारमेंटला वॉश केअर लेबल का हे केलेलं असतं तर आपल्या गारमेंटच्या केअरसाठी की जो आपण गारमेंट घेतो त्याची जर तुम्ही व्यवस्थित केअर घ्याल तर तो जो गारमेंट आहे तो आपल्याला लॉंग पिरियडसाठी व्यवस्थित आपण त्याला वापरू शकतो. त्यासाठी आपण वॉश केअर लेबल हे रीड करून व्यवस्थित आपला जो गारमेंट आहे तो व्यवस्थित यूज केला पाहिजे. तर पहिले आपण वॉशिंग सिम्बॉल जे आहे त्याच्याबद्दल बघूया. आता याच्यामध्ये पहिला नंबर आहे तो आहे मशीन वॉश. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की त्याच्यामध्ये छोटासा टब दिसतो आहे तुम्हाला, म्हणजे तो काय आहे नॉर्मल मशीन वॉश आहे. दुसऱ्या याच्यामध्ये हँड आहे त्याच्या आतमध्ये, म्हणजे तो काय आहे तुम्ही हँड वॉश करायचा आहे. जर तुम्हाला असे सिम्बॉल आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जी लँग्वेज असेल एखाद्या वेळेला दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणजे अरेबिक लँग्वेजमध्ये असेल तुम्हाला रीड करता येत नसेल तर तुम्ही हे सिम्बॉल पाहूनही तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तिसरा जो आहे डू नॉट वॉश.
म्हणजे त्या कपडा जो आहे त्याला वॉश करायचा नाही, त्याला कुठल्याही पाण्याने वॉश करायचं नाही. नंतर नंतर सर्कल आहे, मी जो मला आत्ता सांगितलं तसं की ड्राय क्लिनिंगसाठी सर्कल असतो. तर ड्राय क्लीन ओनली म्हणजे फक्त सर्कल आहे तर त्याला काय आहे, ड्राय क्लीन ओनली. आणि 5वा जो आहे त्याच्यावरती क्रॉस दिलेला आहे म्हणजे तो काय आहे, डू नॉट ड्राय क्लीन. म्हणजे असा जर सिम्बॉल, आणि तुम्हाला असे क्वेश्चन आन्सरमध्येही येऊ शकतात एखादा सिम्बॉल आणि त्याच्यापुढे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाईल तर तुम्हाला सिम्बॉल पाहूनही लक्षात राहिलं पाहिजे. तर हे 1 to 5 आहेत, जसे तुम्ही त्याप्रमाणे हे पाहून घ्या. त्याच्यानंतर आहे हे जे आहेत की आपण कुठले काही कपडे आपण गरम पाण्यामध्ये भिजवतो, काही आपण थंड पाण्याने धुतो. तर याचे ते सिम्बॉल आहेत की कुठला गारमेंट जो आहे तो आपण गरम पाण्यामध्ये धुवू शकतो का, किंवा कोमट पाण्यामध्ये धुवू शकतो का, किंवा आपण थंड पाण्यामध्ये धुवायचा. तर पहिला जो डॉट आहे त्या टबमध्ये जो पहिला डॉट आहे त्याचं मिनिंग आहे की तुम्ही थंड पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल आपल्या टेम्परेचरचं जे आहे 65 to 85 बिटवीन, त्याच्यामध्ये आपण तो वॉश करू शकतो. वॉश वॉर्म म्हणजे कोमट पाण्यामध्ये तो आपण वॉश करायचा, त्याच्यामध्ये 2 डॉट दिलेले आहेत. तिसरा जो आहे वॉश हॉट म्हणजे त्याच्यामध्ये 3 डॉट दिले की तुम्ही तो गरम पाण्यामध्ये धुवू शकता. त्याच्यानंतर आपण पाहूया ही सायकल, नॉर्मल सायकल, परमनंट प्रेस सायकल आणि डेलिकेट सायकल, हे वॉशिंगच्या सायकल आहे. त्याच्यानंतर येतं ब्लिचिंग आपण कुठल्या क्लॉथवरती मोस्टली करतो तर कॉटन, लिनन या फॅब्रिकवरती, आणि जे मोस्टली व्हाईट क्लॉथवरती आपण ब्लिचिंग करतो. कलर असलेल्या क्लॉथवरती आपण ब्लिचिंग नाही करत, कारण कलर जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण कलर जे फॅब्रिक असतात त्याच्यावरती आपण मोस्टली ब्लिचिंग नाही करत. आणि जे नॅचरल फॅब्रिक्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे नॅचरल फायबरपासून जे बनलेले फॅब्रिक असतात त्याच्यावरतीच मोस्टली ब्लिचिंग करतात. आता हे ब्लिचिंग आहे. आपण ब्लिचिंग का करतो तर जर तुमचा गारमेंटचं जे असं त्यातला जी बॅक्टेरिया वगैरे, तर कॉटन, लिनन हे क्लॉथ जे आहेत व्हाईट क्लॉथमध्ये थोडंसं जास्त हे होतं, म्हणजे मॉइश्चर जास्त पकडलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही त्या क्लॉथमध्ये आपण नॉर्मली त्याचा प्रॉपर कलर तो मेंटेन ठेवण्यासाठी, व्हाईट कलर मेंटेन ठेवण्यासाठी आपण ब्लिचिंग करतो. तर पहिली जी टेस्ट आहे ती पहिले आपण तो ब्लीच करण्याच्या अगोदर जो तुमचा गारमेंट आहे जो गारमेंट तुम्ही ज्याच्यावरती ब्लिचिंग करणार आहात तर पहिले टेस्ट करायचा की याच्यावरती आपण ब्लिचिंग करू शकतो का. ब्लिचिंग केल्याने त्याच्यामध्ये काही बाकीचे चेंजेस होणार नसतील तरच आपण त्याच्यावरती ब्लीच करायचं. दुसरा जो आहे नेवर मिक्स ब्लीचेस ऑर ब्लीच अँड अमोनिया. म्हणजे ब्लीचेस जे आहेत ते मिक्स करायचे नाही, जे वेगवेगळे असतात ते एकमेकांमध्ये मिक्स करायचे नाही. अमोनियाही त्याच्यामध्ये मिक्स करायचा नाही. तिसरा जो आहे डायल्यूट फॉर बेस्ट रिझल्ट. म्हणजे आपण पहिले म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर ब्लीच पावडर असेल तर तुम्ही ती डायरेक्ट कपड्यावरती टाकून यूज नका करू, तर ती पहिले तुम्ही पाण्यामध्ये घेऊन ती डायल्यूट करा, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्या आणि मग नंतर ते सोल्युशन तुम्ही तुमच्या गारमेंटवरती वापरा. चौथा आहे वेट टू ॲड द ब्लीच. म्हणजे तुम्ही तो ब्रशने जिथे तुम्हाला तिथे ब्लीच करायचं आहे तिथे तुम्ही ब्लीच करा. नंतर जर तुम्हाला मशीनमध्ये करायचं असेल तर हॉट वॉटर, तुम्हाला ॲटोमॅटिक मशीन जे असतात त्याच्यामध्ये हॉट वॉटर, वॉर्म वॉटर आणि कोल्ड वॉटरचं ऑप्शन असतं, तर तुम्ही तसं सेट करून तुम्ही वॉश करू शकता. हे झालं ब्लिचिंग. त्याच्यानंतर आता आपण पाहूया ड्राईंग सिम्बॉल. म्हणजे हा जो क्लॉथ आहे तुमचा तो ड्राय कसा करायचा आहे तो. काही कपडे आपण कसे पाहता तुम्ही, काही उन्हामध्ये आपण डायरेक्ट टेम्परेचरला आपण सुकवतो जे उन्हामध्ये असतं, काही आपण डायरेक्ट उन्हामध्ये सुकवत नाही, तर आपण काही आतमध्ये जिथे ऊन लागणार नाही तिथे असे काही क्लॉथ आपण तिथे सुकवतो. तर हे पण थोडंसं वेगवेगळं आहे की ज्याने काय होतं, तुम्ही डायरेक्ट उन्हात काही फॅब्रिक काय होतात तर कलर त्याचा कलर जातो आणि तुम्हाला तो कलर फास्टनेस झाल्यामुळे मग तो डल, एक साईड तुमची डल आणि ज्या साईडने हे नाही झालेलं आहे त्या साईडने तुमचा कलर फ्रेश दिसतो. तर हे असं होऊ शकतं काही गारमेंटला जर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुकवलं तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कसे ड्राईंग करण्याचे पण त्याची पण कशी केअर घेतली पाहिजे की आपण कपडे कसे सुकवले पाहिजे. आता हे जे आहे टंबल ड्राईंग, जे तुम्हाला मी सांगितलं की टंबल ड्राईंग एक मशीन असते, इलेक्ट्रिक मशीन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कसे गारमेंट वॉश करतात. टंबल ड्राईंग अलाउड. जर तुमचा
पहिला जो सिम्बॉल आहे तो टंबल ड्रायिंगचा सिम्बॉल आहे, एक स्क्वेअर आणि त्याच्या आतमध्ये सर्कल, हा टंबल ड्रायिंगचा सिम्बॉल आहे. त्याच्यामध्ये दुसरा जो आहे डू नॉट टंबल ड्राय, म्हणजे जर तुम्हाला टंबल ड्राय करायचं नसेल तर त्याच्यावरती क्रॉस असेल, जर करायचं नसेल तर त्याच्यावरती क्रॉस असेल तर तो क्रॉस म्हणजे ही ट्रीटमेंट करायची नाही असं त्याचा मिनिंग होतो. पण पहिले तो सिम्बॉल कशाचा आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला बाकीचं सोपं जाईल. हँग टू ड्राय म्हणजे तुम्ही सुकवण्यासाठी तुम्ही हँग करून सुकवू शकता. ड्राय फ्लॅट म्हणजे काही कपडे जे आहेत तुम्ही ड्राय फ्लॅट म्हणजे फ्लॅट जो पोर्शन आहे तो तुम्ही हँग न करता फ्लॅट याच्यामध्ये तुम्ही सुकवायला टाका. डू नॉट रिंग, त्याला तुम्ही ट्विस्ट म्हणजे ट्विस्ट करून जो आपण कपडा म्हणजे कपड्यातलं जे पाणी वगैरे असतं आपण तो पीळ मारतो आणि ते हे करतो, तर काही कपड्यांना तुम्हाला करायचं नसतं तर तिथे डू नॉट रिंग सांगितलं तर तुम्ही त्यांना ट्विस्ट करून तुम्ही त्याचं हे करू नका असं त्याचा मिनिंग होतं. त्याच्यानंतर एनी हीट, हाय हीट जे हीटचे सिम्बॉल आहे, जर पहिला जो सर्कल आहे त्याच्यामध्ये जर काहीच एक डॉट नसेल तर तुम्ही समजायचं की कुठल्याही हीटला आपण तो सुकवू शकतो. त्याच्यानंतर हाय हीट 3 सिम्बॉल असेल तर, मिडियम हीट 2 सिम्बॉल असतील तर, लो हीट जर 1 सिम्बॉल असेल आणि नो हीट अँड नो एअर म्हणजे याला जास्त हीटही नाही पाहिजे जास्त हवाही नाही पाहिजे, अशा ठिकाणी हा कपडा सुकवायचा. ब्लिचिंग सिम्बॉल, तर ब्लिचिंग जो सिम्बॉल आहे हा ट्रायंगलमध्ये असतो कायम आणि त्याच्यावरती तुम्हाला मग समजून घ्यायचं की जर समजा फक्त ट्रायंगल असेल तर तुम्ही समजून घ्या की हा आपण ब्लीच करू शकतो. तर त्याच्यावरती क्रॉस असेल तर तो ब्लीच करू शकत नाही, डू नॉट ब्लीच. आणि तिसरं आहे यूज नॉन क्लोरीन ब्लीच, म्हणजे तुम्ही नॉन क्लोरीन ब्लीच जे आहे त्याच्यामध्ये क्लोरीन ब्लीच एक वेगळं ब्लीच येतं आणि नॉर्मल ब्लीच एक येतं, तर तुम्ही तो जो तिसरा सिम्बॉल आहे तो यूज नॉन क्लोरीन ब्लीच म्हणजे नॉन क्लोरीन ब्लीच पण तुम्ही त्याच्यावरती यूज करू शकता. नंतर आयनिंग येतो, आयनिंगचे सिम्बॉल की कुठल्या गारमेंटला तुम्ही आयन करू शकता, कुठल्या गारमेंटला आयन करायचं नाही, कुठल्या टेम्परेचरला तुम्ही आयन करायचं, कोणत्या टेम्परेचरला तुम्ही आयन नाही करायचं, हे आपल्याला क्लॉथच्या ह्याच्यावरती इन्स्ट्रक्शन्सवरती वॉश केअर लेबलवरती दिलेले असतात. तर पहिला आहे आयन लो, जे एक डॉट असेल तर तुम्ही समजून घ्या की तो लो म्हणजे त्याला कमी. आता तुमच्याकडे मोस्टली आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी आता आपण ॲटोमॅटिक मशीन यूज करतो, इलेक्ट्रिक मशीन, ज्याच्यावरती ऑलरेडी एक सेटर म्हणजे सेट असतं की तुम्ही कोणत्या टेम्परेचरला कोणता क्लॉथ तुम्ही सेट करून आयन करू शकता. असं कॉटन असेल तर तिथे लिहिलेलं असतं की इथे कॉटन तर ह्या टेम्परेचरवर तुम्ही सेट करा आणि आयन करा. नायलॉन असेल तर असे फॅब्रिकचे टाईप्स असतात त्याप्रमाणे. आयन मीडियम, आयन हाय, डू नॉट आयरन म्हणजे त्याच्यावरती आयनवरती क्रॉस मारलेला आहे तो डू नॉट आयन. नो स्टीम ॲडेड टू आयन, ज्या स्टीम आयन असतात तर त्या स्टीम आयनने तुम्ही आयन करू नका असं असेल तर ते हा सिम्बॉल आहे, 5वा जो सिम्बॉल आहे तो नो स्टीम आयन. हे वॉश केअर लेबल आहेत जे नॉर्मली तुम्हाला आता हे पाहिल्याबरोबर लक्षात आले असतील की असे सिम्बॉल कसे असतात ते तुमच्या वॉश केअर लेबलवरती. जर कधी तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही आता नक्की बघा. जे तुमचे ब्रँडेड मोस्टली ब्रँडेड शर्ट किंवा जे तुमचे काही गारमेंट असतील मॉलमधनं वगैरे आणलेले तर तुम्ही त्याच्या आतमध्ये पाहाल तर तुम्हाला वॉश केअर लेबल नक्की दिसेल आणि त्या वॉश केअर लेबलवरती असे सिम्बॉल्स दिसतील. तर ते सिम्बॉल पाहून तुम्हाला ते समजतात की नाही तुम्ही नक्की पहा आणि समजून घ्या की याच्यातले जे मेन मी सांगितलं तर वॉशिंगचा जो लेबल आहे तो तुम्ही वॉशिंग सिम्बॉल म्हटलं की लक्षात घ्या की तो टबसारखा असेल जो पहिल्या याच्यामध्ये दिसतो आहे. नंतर ड्राय क्लिनिंगचा जो आहे तो सर्कल आहे जो तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये दिसतो आहे. तिसरा जो आहे ब्लिचिंग तो ट्रायंगल आहे. टंबल ड्रायिंगचा सिम्बॉल आहे एक स्क्वेअरमध्ये सर्कल आणि आयनिंगचा सिम्बॉल जो आहे तो आहे आयनसारखा दिसतोय तो आयनिंगचा सिम्बॉल. फक्त हे सिम्बॉल जरी लक्षात राहिले तरी तुम्ही समजू शकता की त्याचा मिनिंग काय आहे. नक्की तुम्हाला वॉश केअर लेबल समजले असतील अशी मी अपेक्षा करते. थँक्यू.